विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढते। जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस या ठिकाणी झालेला नाहीये। त्यामुळे 80% पेरण्या रखडलेल्या आहेत। ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्यांच्या नुकसानामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। येवल्यातील दुसरा रविवार आणि चौथ्या रविवारी घंटागाडी निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरणार आहे। शहरातील मंदिरे आणि नागरिकांच्या घरातील दुकानातील देवदेवतांना अर्पण केलेले पाने, त्याचप्रमाणे फुले, फळे, पूजेचं साहित्य हे निर्माल्य गोळा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। बुलढाण्यामध्ये जुन्या वादातून एकाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे। तर या मारहाणीमध्ये हा युवक गंभीर जखमी झालाय। या घटनेमध्ये जखमीचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी जलम पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातील एक आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करतात। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया पिकाला 14,600 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला। मागील काही दिवसांपूर्वीच वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया पिकाची खरेदी सुरू झाली होती। आता चियाला मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी 8 दिवसांपूर्वी कपाशी पेरणी केली आहे, पण आता वाणी किडीचा कपाशीवर जबरदस्त प्रादुर्भाव झालाय। कीड कपाशीची कोवळी झाडं कुरतडून नष्ट करते आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवलंय। यवतमाळच्या वणीमध्ये वेकोलीच्या हद्दीमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय दरेकर यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली।